आज बनणार आहे फ्लावरची भाजी. त्यासाठी फ्लावर असं छोटे छोटे हे करून घेतले आणि थोडंसं गाजर, शिमला मिरची, लसूण ठेचून घेतला, कांदा आणि कढीपत्ता. आता कढईमध्ये तेल टाकले, त्यामध्ये आता जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे, लसूण, कढीपत्ता, कांदा आता व्यवस्थित परतून घेऊया. थोडासा गुलाबी होईपर्यंत. आता हे व्यवस्थित परतून झाले. आता ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, काळं तिखट. आता यामध्ये चिरलेली सगळं टाकून घेऊया फ्लावर आणि याला झाकून वाफेवरती शिजवून घ्यायचं आपल्याला. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता याला व्यवस्थित परतून घेतलंय. थोडंसं पाणी शिंपडणार आहे कारण की शिजण्यासाठी त्याला थोडं. आता त्याला झाकून आपण शिजवून घेऊया. व्यवस्थित शिजेपर्यंत थोडीशी वाफ द्यायची. मीठ टाकूया. आता ह्याला थोडंसं झाकून ठेवते. छान वाफ लागू द्यायची. भाजी बघूया आपण. पाणी पण सुटत आहे आणि मी पण पाणी टाकले थोडं. अजून थोडं शिजू. हे पहा, आता सगळं पाणी पण. आता हे पहा शिजले. आता ह्याला बघून घ्यायचं थोडंसं. जास्त शिजलेलं पण नाही छान लागत. त्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकून घ्यायचं. झाली आपली भाजी रेडी. आता याला काढून टाकू. ही पहा आपली भाजी. गॅस बंद करते.